तर नमस्कार वर्ग 12वीच्या मित्रांनो, उद्या आहे तुमचा मराठीचा पेपर आणि त्यामध्ये तसा तुम्हाला 20 मार्काचा पॅसेज जे की धड्यातून येतो आणि 16 मार्काचा जो की पद्य विभागातून येतो. त्यामध्ये तुम्हाला जर यामध्ये तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल तर तुम्हाला सर्व धड्याची स्टोरी माहीत असायला पाहिजे. म्हणजे त्या धड्यात काय काय दिलं आहे नेमकं ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही हे चांगल्या प्रकारे पॅसेज सोडू शकता. पण आता आपल्याजवळ तो वेळ नाही आहे की आपण सर्व धड्यांचे अर्थ म्हणजे आपण त्याची स्टोरी डिटेल म्हणजे समजत बसू. तर आपल्याला सोप्या पद्धतीने कसे पॅसेजमधून उत्तरे सापडायचे आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघा, यामध्ये आपल्याला टोटल 20 मार्क तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकता पॅसेज सोडून. आणि पद्यामध्ये सुद्धा 16 मार्क म्हणजे टोटल 36 मार्काची प्रिपरेशन या व्हिडिओमध्ये होणार आहे. कशाप्रकारे आपण उत्तरे सापडू शकतो सोप्या पद्धतीने. तर बघा, सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, पॅसेज वाचायचा आहे. ठीक आहे, नाही आपल्याला हे गलती करायची नाही. सर्वात पहिले आपल्याला पॅसेज वाचायचा नाही आहे. सर्वात पहिले आपल्याला वाचायचं आहे ते आहे प्रश्न वाचल्याने नेमकं काय होईल पहिले तर आपल्याला आपल्या दिमागाला एक माहिती भेटते की कोणते आपल्याला उत्तरे सापडायची आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी नीट प्रश्न वाचून घ्यायचा. जसं की ते बघा, सर्वात पहिला प्रश्न जो दिलेला आपल्याला चौकटी पूर्ण करा. यामध्ये आपल्याला एक टिप सांगतो पेपर प्रेझेंटेशनची, जेणेकरून आपले मार्क्स पण कटणार नाहीत. जी की आपल्याला अशा प्रकारे जर बॉक्समध्ये विचारल्या गेल्या तर ॲक्टिव्हिटी आपल्याला अशा प्रकारच्याच बॉक्समध्ये लिहायची आहे. कारण की एक्झामिनर आपले मार्क्स काटू शकतो यामध्ये जर आपण जर या प्रकारे जर बॉक्स नाही बनवला तर चला सर्वात पहिले नीट प्रश्न वाचा. विचारांची गती म्हणजे तर यामध्ये बघा, आपल्याला सर्वात पहिले प्रश्न वाचल्यानंतर आपण काय करणार आहे, यामधले जे कीवर्ड्स असतील जसं की आता हे वाला कीवर्ड आहे, हे शब्द जशाला तसे लक्षात ठेवायचे आणि जशाला तसे पॅसेजमध्ये सापडायचे आहे. इंग्लिशहून इझी आहे, सोपी पॅसेजपेक्षा तर इझी आहे मित्रांनो हे. तर आपण चांगल्या प्रकारे सापडू शकतो. जशाला तसे शब्द आपल्याला पॅसेजमध्ये सापडायचे. आपल्याला 1 ते 2 उदाहरण मी सॉल्व करून दाखवतो, त्यानंतर तुम्ही सुद्धा सोडवू शकता. तर बघा इथं. आणि हो, स्वमत जर लिहायचं असेल तर व्हिडिओ नक्की बघा. स्वमत पण मी सांगणार आहे तुम्हाला कशाप्रकारे लिहायचं आहे. इथं बघा, विचारांची गती म्हणजे आणि दिशाविहीन गती म्हणजे. तर आपल्याला विचारांची गती व दिशाविहीन गती विचारलेला आहे. तर जशाला तसे आपण पॅसेजमध्ये सापडणार आहे. तर सर्वात पहिले हा पॅसेज अशा प्रकारे दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला जशाला तसे ते शब्द सापडायचे आहेत. जसं की सर्वात पहिले आपल्याला विचारांची गती आपण सापडणार आहोत. तर आपण पहिलेपासून जर पॅसेज रीड केला तर स्टार्टिंगपासून आपल्याला इथे अशा प्रकारे आपल्याला इथे विचारांची गती हा शब्द दिसणार आहे. इथे विचारांची गती असते. तर हे आपल्याला दिसलेला शब्द, तर याच्या इकडल्या साईडला किंवा इकडल्या साईडला ज्याचे उत्तर आहे. तर कशाप्रकारे आपण बघूया. इथे बघा, आपल्याला विचारांनाही गती असते. इथे पण ते दिलेला शब्द एक जिला आपण प्रगती म्हणतो. तर काय म्हणतो आपण, विचाराची गती म्हणजेच प्रगती. इथे आपल्याला उत्तर भेटलेले आहे. तशा प्रकारे आपल्याला सोप्या पद्धतीने मिळू शकते उत्तरे. त्यानंतर बघा, दिशाविहीन गती म्हणजे दिशाविहीन जशाला तसा शब्द आपल्याला सापडायचा आहे. तर नेमकं आपण जर पॅसेज जर वाचला तर नीट जर बघितला तर इथं दिशाविहीन गती ही सुद्धा दिल्ली आहे. तर अधोगती ठरते म्हणजे आपल्याला याचेसुद्धा उत्तर दिल्या अधोगती. तर मित्रांनो, खूपच सोपी असते मराठीमध्ये पॅसेजमधून उत्तरे सापडायला. तर मित्रांनो, या सोप्या पद्धतीने तुम्ही सर्व पॅसेजमधून उत्तरं आपल्याला चांगल्या प्रकारे सापडू शकता. जशाला तसा आपल्याला तो शब्द या पॅसेजमधून पाहायचा आणि त्याच्याच एक तर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला त्याचा आन्सर असेल. तर जास्त वेळ मी वाया नाही घालवणार आणि अशाच प्रकारे आपण प्रॅक्टिस करू शकता. तर ही पेपरची PDF आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, आपण जॉईन करू शकता. तर अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक सापडायचं आहे. आणि स्वमतसाठी एक तुम्हाला टिप सांगतो. तर इथं स्वमतमध्ये बघा, इथे जसं की आपल्याला दिलं आहे हे आपल्याला जशाला तसे. तर इथे बघू शकता आपण, वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी. तर आपण याच्यावर चांगल्या प्रकारे लिहू शकतो. तर असेच आपल्याला स्वमत विचारल्या जातील, आपण ज्याच्यावर चांगल्या प्रकारे लिहू शकतो. तर स्वमतमध्ये पण टेन्शन नाही घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पॅसेजमधून उत्तरे सापडू शकता.